राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. कर्नाटकमधील गुटखा व्यापारी बिपिन तेजवानी व सांगोल्यातील दिलीप म्हस्के यांना अटक करण्यात यावी यासाठी सूरज पडवळकर यांनी सांगोल्यामध्ये पत्रकार परिषद घेत संबंधित गुन्ह्यामध्ये आरोपींना अटक करण्याचे आवाहन केले. नमस्कार, मी सूरज पडवळकर, राहणार पंढरपूर. ही पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं की सांगोला येथील सराईत गुन्हेगार आणि गुटखा माफिया यांना अटक करावी आणि यांचे अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करावे हे आहे. मी मागील 5 महिन्यापासून सोलापूर येथील अन्न आणि औषध कार्यालय येथे अर्ज करत होतो, परंतु तेथील जे अधिकारी आहेत श्री चिंतूरकर आणि श्री भुसे यांच्यामार्फत कोणत्याही प्रकारची कारवाई घेतली जात नव्हती. परंतु जेव्हा मी त्यांच्या वरिष्ठाचं म्हणजे मुंबई आणि पुण्याच्या अधिकाऱ्यांची नावं त्या अर्जामध्ये टाकली आणि त्यांची तक्रार माननीय मुख्यमंत्री माननीय अन्न आणि औषध प्रशासनाकडे केली, अन्न आणि औषध मंत्र्याकडे केली, त्यानंतर मात्र त्यांनी सांगोल्यात कारवाई केली. परंतु कारवाई करत असताना त्यांनी अर्धवट कारवाई केलेली आहे. त्यामुळे फक्त साठा मालकाचं नाव टाकले आणि त्या पुरवठादाराचं नाव टाकलेलं नाही. आणि बिपिन तेजवानी असं त्या पुरवठादाराचं नाव आहे. आणि या बिपिन तेजवानी पश्चिम महाराष्ट्रातल्या ते 4 ते 5 जिल्ह्यात तो मोठ्या प्रमाणात गुटखा सप्लाय करतो आणि जवळजवळ यांनी एक पिढी संपवायचं म्हणजे एक पिढी संपण्यासाठी हा बिपिन तेजवानी कारणीभूत आहे. आता मागच्या गुन्ह्यामध्ये त्याच्यावर FIR असून आत्तापर्यंत त्याला अटक झालेली नाही आणि संबंधित गुन्ह्यामध्ये जो 22 तारखेला गुन्हा घडला त्या गुन्ह्यातही त्याचं नाव घेतलेलं नाही. तर पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की या बिपिन तेजवानीला 22 तारखेच्या गुन्ह्यामध्ये आरोपी बनवावं आणि मागच्या गुन्ह्यात आणि ह्या गुन्ह्यात त्याला अटक करावी. तसेच दिलीप म्हस्के जो 22 तारखेच्या गुन्ह्यामध्ये त्याचं नाव आहे आणि टेंभुर्णीत घडलेल्या एका गुन्ह्यामध्ये त्याचं नाव होतं, मागच्या महिन्यात त्याचा त्यामध्ये जामीन झालेला आहे, त्याच्यावरती आतापर्यंत 10 ते 12 गुन्हे दाखल आहेत. आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या सोलापूर असेल, सांगली असेल, पुणे असेल या जिल्ह्यात त्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत, परंतु त्याला एकाही गुन्ह्यात अटक होत नाही. अटक तर होतच नाही, त्याच्यावर प्रतिबंधित कारवाईही होत नाही. आणि त्याने हे गुटख्याचा धंदा दुसऱ्याच्या नावावर चालू करून इतर जिल्ह्यात अभि म्हस्के नावाच्या व्यक्तीवर चालू करून त्याच्यावरही 8 ते 9 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्यालाही अजून कुठल्याही गुन्ह्यात अटक झालेली नाही. तर यांना कोण नेमकं पाठीशी घालते, त्यांच्यावर कुणाचा हात आहे, राजकीय आहे का काय आहे, याचा तपास होणं गरजेचं आहे. आणि मी आपल्या माध्यमातून ही विनंती करतो की आपणही या गोष्टीचा पाठपुरावा करावा आणि पोलीस प्रशासनालाही विनंती करतो की या गुन्ह्यामध्ये जो दिलीप म्हस्के आहे, जो बिपिन तेजवानी आहे, जो अभि म्हस्के आहे, ह्या सर्वांना आपण अटक करावी, लवकरात लवकर अटक करावी आणि यांच्यावरती प्रतिबंधित कारवाई करावी. मागील 2-3 दिवसापूर्वी मी सांगोला ते बेमुदत आंदोलन उपोषणाला बसलो होतो. त्या अनुषंगाने 1-2 आरोपी अटक केले आहेत असं माझ्या कानावर आलं आहे, परंतु ते मुख्य आरोपी नसून मुख्य आरोपी दिलीप म्हस्के आणि बिपिन तेजवानी हे आहेत. यांना लवकरात लवकर अटक करावी आणि त्यांच्यावर प्रतिबंधित कारवाई करावी ही माझी विनंती आहे. तुम्ही आमरण उपोषणाला बसला होता, अधिकाऱ्यांकडून तुम्हाला कोणतं आश्वासन देण्यात आलेलं आहे? ज्यावेळेस मी उपोषणाला बसलो होतो, 2 दिवस उपोषणाला बसलो होतो, दुसऱ्या दिवशी माननीय पोलीस निरीक्षक साहेबांनी मला बोलवून घेतलं आणि तहसीलदार साहेब, CO साहेबांनी, माननीय PS साहेब यांनी मला 10 दिवसाची वेळ मागितली आणि त्या अनुषंगाने त्यांनी मला लेखी सुद्धा दिलेला आहे की 10 दिवसात हे सर्व आरोपी आम्ही अटक करू आणि यांच्यावर कडक कारवाई करू. त्यामुळे मी माझं उपोषण सोडलेलं आहे. आता तुम्ही परत उपोषणाला अजून बसणार आहे? हो, 10 दिवसात जर ह्या आरोपींना अटक नाही झाली तर 21 तारखेपासून मी माझं उपोषण जे आहे ते पुन्हा करणार आहे आणि अधिक तीव्रपणे करणार आहे. आणि आपल्या सांगोला तहसील कार्यालयासमोरच करणार आहे आणि त्याचा अर्ज मी माननीय SP साहेब, माननीय DSP साहेब, माननीय IGP साहेब यांच्याकडे करणार आहे. आणि त्यातूनही जर काही निष्पन्न नाही झालं तर मग यानंतर मी माझी जी तक्रार आहे तर मी पोलीस महासंचालक मुंबई यांच्याकडे करणार आहे. मी आता बोलताना मला 2 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत, तर अजून काय प्रमुख मागणी तुमची? तर ते 2 आरोपी जे आहेत ते मोहरे आहेत माझ्या मते, तो मुख्य नाही. मुख्य आरोपी अजून बाजूला.
बिपिन तेजवानी आणि दिलीप मस्के. तर तो दिलीप मस्के हा आपला महाराष्ट्रातला आहे आणि बिपिन तेजवानी हा आत्मीतला आहे. आता यावेळेस ज्यावेळेस त्यांनी FIR दिली अन्न आणि औषध प्रशासनाने, त्यामध्ये त्यांनी म्हणले की हा गुटखा आत्नीमधून आलेला आहे. तर मग मागच्या गुन्ह्यामध्ये त्यांनी आत्नीमधल्या ज्या गुटखा व्यापाऱ्याचं नाव टाकले, ह्यावेळेस का नाही टाकलं? मग यातून अशी शंका निर्माण होती की बिपिन तेजवानीचा हप्ता वगैरे चालू झालाय का अन्न औषध प्रशासनाला, का नाव टाकत नाही त्याचं? तर ह्याचाही पाठपुरावा केला पाहिजे आणि त्याचंही नाव या गुन्ह्यात ओढून त्यालाही कडक शासन केलं पाहिजे, तरच कुठंतरी ही साखळी तुटणार आहे गुटख्याची. आणि मुख्य आरोपी किती आहेत सगळे? आता सध्या तरी दिलीप मस्के आणि बिपिन तेजवानी हे 2 आहेत आणि तो अभि मस्के म्हणून जो आहे, तो त्याचा पुतण्या वगैरे आहे, तो फक्त केसेस घेण्यासाठी ठेवलेला आहे. त्याला